नमस्कार मित्रांनो, नाद माय मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, गरमागरम जिलेबी म्हटली की लगेच तोंडाला पाणी सुटतं. वाह, काय त्या जिलेबीची गोडी. परंतु जिलेबीला जलेबिया म्हटलं तर बापरे, पण हे खरं आहे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात पामिरन साम्राज्याचा राजा ओडिनायर युद्धात मारला गेला व त्याची पत्नी झेनोबिया राज्यकारभार पाहू लागली. सिरियामधील तिचे राज्य वैभवशाली असं होतं. याच राज्यात झलाबिया हे शहर होतं. तेथे कोणा एका हलवायानं मैद्याच्या आंबवलेल्या पिठापासून जाळीदार गोल बिस्किट केलं, त्यावर मध घातलं आणि त्या पदार्थाला आपल्या शहराचं नाव दिलं झलाबिया. पुढे पामिरन साम्राज्याचं राज्य गेलं, परंतु झलाबिया प्रसिद्ध झाली. पुढे विविध देशामध्ये जलेबियाचा प्रसार झाला. हेच मैद्याचं आंबवलेलं पीठ तेलात तळले जाऊ लागले व साखरेच्या पाकात घोळून जलेबिया मुशपक तयार झाला, म्हणजेच आपली जिलेबी. जलेबिया हिंदुस्थानात 14व्या शतकात आली. ती अरबस्थानातून, परंतु ती येताना आपले मूळ नाव झलाबिया हे सोडून जिलेबी हे नाव धारण करून आली. चला तर मग खाताय ना झलाबिया. मित्रांनो, मराठीत आलेले शब्द आणि त्यांची उत्पत्ती यांचा शोध आपण घेत आहोत. माय मराठीच्या अद्भुत खजिन्याची सफर घडविणाऱ्या आपल्या नाद माय मराठीचा या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आलेल्या प्रत्येक व्हिडिओला लाईक व कमेंट द्यायला विसरू नका.